लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिकमध्ये राजकीय नाट्य, निवडणुकीत आता थेट आमनेसामने लढत. नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गटातील अस्तित्वाच्या लढाईत आता सामना अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र दराडे यांच्या आमदार भावाने गणेश गीते यांच्या भावाला दूरध्वनी करून माघारी घेण्याची विनंती केली. तसेच परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र गोकुळ गीते यांनी ही विनंती स्पष्टपणे नाकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली असून आता ही निवडणूक थेट आमनेसामने होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असून आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय. बोला. गोकुळजी कुठे? मी निपडलाय का हो भाऊ? अहो मी बसलो, तुम्हाला सांगितलं नाही काय काय नाही भाऊ, मी बसलो तुम्हाला सांगितलं नाही. कुठे? सांगण्याची भीती परवा नाही नाही, मला नाही काही सांगितलं. आमची चर्चा झाली बरं. कशासाठी? हेच गणेश भाऊ म्हटलं का मला पक्ष करणार की मला पक्ष बोल केलं होतं, पक्ष त्यांचं करा. भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. तू पुढं म्हातारा झाला म्हणून मग चान्स आमदार. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. असं नाही ना. मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असे काही नाही. भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांची पण कामं करायचे. जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे. तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता. आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. मग आता द्या तुम्ही ती संधी. लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू. बस अजून काय सांगू. आणि जिथे पुढे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार. तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू. मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील. परत काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या. हे बघा भाऊ 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या. हे बघा ज्याच्या नशिबात भाग्यरेखा आहे ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या. नाही आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवलंय, म्हणजे मी गणेश दादाला आग्रह होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबू शकत नाही.
होतं ते त्याची प्रगती केली. नाही भाऊ, जे हे बघा, नाही 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 असं नाही भाऊ. ही निवडणूक आहे. या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही 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 भाऊ ही निवडणुकीचा कालावधी नाही 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 असं नाही. नाही 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 चिखलपेट केलीच नाही मी. फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला. संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही. आपल्याला या लेवलला जायचं नाही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का? नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.